बाळामामा हे नाव समाज उपयोगी गोष्टींसाठी फार प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे अनेक सारे पक्ष बदलण्यासाठी हे चर्चित राहिलेलं आहे. हे पक्ष बदलण्यामागे फक्त राजकीय हेतू साध्य करून घेणे एवढीच भूमिका होती की कुठल्या प्रकारची विचारांची बांधिलकी होती? जो पहिला विषय समाज उपयोगी कामांबद्दल, तर मला ती लहानपणापासून खूपच आवड आहे. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब जेव्हापासून भेटले आणि त्याच्यानंतर त्यांच्या कार्याने प्रभावित हो, तेव्हापासून तर मला समाजसेवेचा वेळ. आणि राजकारणातील दुसरा विषय जो आपण पक्ष बदलाविषयी बोलले, मला वाटतं आतापर्यंत राजकारणात मला साधारणतः 32-33 वर्ष झाले असते. त्याच्यातील एक 25 ते 26 वर्षे मी शिवसेनेत काढले. 19 किंवा 20 वर्षापासून असेल. आणि त्या भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आम्ही काम करायचो. त्याच्यानंतर मग उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख, संपर्क प्रमुख. परंतु 2009ला मी जेव्हा विधानसभा लढलो, त्या विधानसभेत माझ्यासमोर अपक्ष म्हणून पक्षातीलच एक व्यक्ती राहिला. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने माझ्या राजकारणाला एक वेगळं वळण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मी मनसेमध्ये गेलो. मनसेमध्ये 2.5 वर्ष होतो. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत 2014 मध्ये लोकसभा लढलो. लोकसभा लढल्यानंतर मी पुन्हा शिवसेनेत येतो. मी काँग्रेसकडून 2019ला तिकीट मागितलं होतं, पण आजही काँग्रेसने सांगा मी प्रवेश घेतला नाही. मी त्यांना सांगितलं तुम्ही तिकीट देत असाल तर मी प्रवेश. राहिला विषय भाजपाचा. ज्या वेळेस कपिल पाटीलने मेसेज पटला, कॉम्प्रोमाइज केली, सगळं झाला, त्याही वेळेस मी सांगितलं होतं जोपर्यंत मला जिल्हा अध्यक्ष पद तुम्ही देत नाही तोपर्यंत मी तुमच्या व्यासपीठावर येणार नाही, मी तुमच्या कार्यक्रमाला येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे भाजपातून तर मी 2च महिने राहिलो आणि लगेच मी शिवसेनेत आलो. परंतु कधीच 2 महिन्यात सुद्धा